तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळायचे म्हणून स्वर्गीच्या मर इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा हिता आनंद आहे परमार्थामध्ये. नाहीतर काय ती बाकीची गाणी पाटलाचा बैलगाडा तुझा तिकडे जाऊ दे बैलगाडा इकडं आणू नको. हिता आनंद आहे परमार्थामध्ये. विठाला चला मगाशी आपला विषय काय चालू होता गेला म्हणा आमच्या डोक्यात ना चालूच होतो विषय चालू होता. विषय आपला चालू होता की देवाचा नियम आहे जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं करेक्ट वाटुळ करायचं. संतांचा नियम आहे संसाराचं वाटुळ झालं हो द्या पण परमार्थ चांगला झाला पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात ना संसाराच्या नावे घालोनिया किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी. माणसाचा संतांचा नियम आहे संसाराची वाट लागली तरी चालेल पण आमचा परमार्थ चांगला झाला पाहिजे. आणि माणसाचा असा नियम आहे परमार्थाची वाट लागली तरी चालेल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे. हा नियम कुणाचा माणसाचा. आणि किती पण संसार करा संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडिया या संसार आणि सुखाचा विचार किंवा कबीरजी म्हणतात ना जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया सारा संसार. किंवा ज्ञानोबा म्हणतात अरे संसार फलकट आहे फलकट तो संसार आणि येते सार. पण आपल्याला संसार का गोड लागतोय एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. समजा आता साय काय संसार आपल्याला का गोड वाटला. ज्ञानोबा म्हणतात ना विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. माणसाला संसार का गोड वाटतो एका मिनिटामध्ये सांगतो. आता मला सांग आपल्याकडे समजा एखाद्याला इचू वगैरे चावला किंवा साप वगैरे चावला म्हणजे चावणे पांडुरंगाची प्रार्थना करतो. समजा चावला त्याला लोक काय म्हणतात त्याला कशाचा पाला द्या खायला लिंबाचा. आणि लिंबाचा पाला कसा लागतो बापू गोड लागतो म्हणती ती बरोबर आहे. तुम्हाला काय अनुभव नाही पण गोड लागतो बरोबर आहे का नाही. बरं लिंबाचा पाला कसा असतो कडू पण त्यानं खाल्ल्यावर कसा लागतो गोड. तसंच झालं संसाराचं आपल्यात विष आहे कशाचं दुःखाच्या संसाराचं विष आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला संसार कसा वाटू लागला गोड वाटू लागला ना रे. असा संसार आहे. संसारामध्ये कोण सुखी नाही लक्षात आलं तुम्हाला बोलणं कोण सुखी सांगा संसारामध्ये कोण सुखी आहे तेवढं मला सांगा. सगळीकडे तीच चालू झाले धराधरी वडावडी बॉक्सा बुक्सी ह्यानं त्याला खाली दाबायचं त्यानं त्याला वर येऊ द्यायचं नाही त्यानं त्याची जिरवायची त्यानं त्याचं खायचं त्यानं त्याला नावं ठेवायची. कोण सुखी सांगा सगळं धराधरीत चालू आहे संसारामध्ये. दोन गायक एकत्र आले तर एकामेकाला नावं ठेवतात म्हणजे तुमचं तसं काय म्हणत नाही तुमचं प्रेम आहे एकामेकाबद्दल. काय करता दोन वादक एकत्र आले तर एकामेकाला कमी लेखतात खरं का नाही तेवढं सांगा. दोन महाराज एकत्र आले तर एकामेकाच्या ज्ञानाची माप काढतात. काय करता कोण सुखी नोकरदार म्हणतो परवडत नाही तिची बायको म्हणते भागत नाही शेतकरी म्हणतो पाणी नाही व्यापारी म्हणतो गिराईक नाही पोरं म्हणतात पाहुणे येत नाही आली ती देत नाही दिली ती राहत नाही आणि राहिलं तिला पोर होत नाही. झालं पोरग नीट निघत नाही निघलं नीट ती 10वी पास होत नाही झालं 10वी पास त्याला नोकरी लागत नाही लागली नोकरी त्याला छोकरी मिळत नाही. कोण सुखी आहे सांगा तेवढं संसारामध्ये कोण सुखी आहे सांगा संसारामध्ये प्रत्येक जण दुःखाचा आहे. मला वाटतं तुम्ही सुखी आहे तुम्हाला वाटतं मी सुखी आहे मला वाटतं पकवाज वादकांना वाटतं कीर्तनकार सुखी आहे आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे हे चौकदार सगळ्यात जास्त सुखी आहे. सुखी आहे का नाही तुम्ही आहे का नाही सुखी वा वाजवा टाळ्या सुखी आहे ती. आता जरा एक मिनिट थांबा. आता बघा खरं सांगा बाबा कधी कधी असं वाटतं का नाही की सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारीला जाऊ. कधी कधी वाटतं का नाही सांगा. सप्ताह संपल्याच्या नंतर आता कुठं जाणार तुम्ही घरी जाणार ना बरोबर आहे ना. आता मस्ती तुम्ही पोपटावने मिठू बोलतोय. आता मी पंढरपूर पशी जरी राहत असलो तर मग काय नामदेव पायरी पशी जाऊन काय लोटांगण घेणार आहे का. असा संसार आहे. हे तर ज्ञानोबाऱ्यांनी बघितलं. ज्ञानोबाऱ्या म्हणतात तुझे जव जव घडे तव तव संसार भय थोडे हे आपुलिनी तोंडे आणि देव बोलती वेदे किंवा प्रपंचा जरी सुख वाटे तरी का सेवी तिगरीकडे आणि राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेडे म्हणावे संसार दुःखाचा आहे. मग आता विचार नाही
वा सुखाचा विचार नाही कुठे. संसार दुःखाचा आहे. मग संसार दुःखाचा आहे, होय किंवा नाही तेवढं सांगा. तुम्ही आजारी आहे का? मग बोलत जा म्हणा, काय कटाळ्या लागलाय का? चहा सांगू द्या का? चहा तुम्हाला सगळ्यांना चहा सांगतो, त्याचे सगळे पैसे आमचे हरी महाराज भरतील, काय अडचण नाही, सांगू द्या नाही मग पटकरना बोला. संसार कसा आहे? दुःखाचा. संसार कसा आहे? दुःखाचा. संसार दुःखाचा आहे, पण तरी पण माणूस संसार सोडत नाही. का नाही सोडत? एका मिनिटात तुम्हाला सांगतो. बाळा तुझं नाव काय रे? उत्कर्ष. क्या बात आहे. या मुलाचं नाव उत्कर्ष आहे. माझाचा प्रश्न आहे, या मुलाचं नाव उत्कर्ष आहे, हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. मग आता पटकरना बोला, हा उत्कर्ष ज्यावेळेस जन्माला आला होता त्यावेळेस याला नाव होतं का? नाही. उत्कर्ष तर जाऊ द्या, मला नाव होतं का? नाही. तुम्हाला नाव होतं का? नाही. तुम्हाला नाव होतं का? नाही. म्हणजे आपला जगाचा काही सुद्धा संबंध नव्हता. आपला जगाचा काही सुद्धा संबंध नव्हता. नाही नव्हता. आता आहे का? पण प्रॉब्लेम कुठं झाला? आपला जन्म झाला. आता आहे का काय? कुठं? आता आपला जन्म झाला आणि आपल्या आजीबाईनं आपल्याला काकला घेतलं आणि आपली आजीबाई म्हणली, मी तुझी आजी, तू माझा नातू. आणि गाडी, बंगला, इस्टेट, जमीन, एपड्या बिपड्या, प्लॉट, एकर, गुंटा, सगळं तुझाय. सगळं तुझाय. मग ती कालट म्हणते, हे माझ्याय माझ्याय माझं माझं म्हणलं. तिथं सगळ्यात मोठा घोटाळा झाला. तिथंच आपल्याला एक गोष्ट चिटकली आणि त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया. त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, देवा आणि न लगे माईक पदार्थ, आणि लगे माईक लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ. नको दिवा किंवा नको नको म्हणा, गुंतू माया जाळी आणि काळाला जवळी, किंवा काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडवे ना तेव्हा माय बाप. आपण माई चिटकलोय आणि आपल्याला सगळ्याला माया चिटकलेली आहे. मग आजच्या कीर्तनातनं काय करायचं आहे? मायेचा प्रपंच आपल्याला मोडायचा आहे. आपल्याला कोणाला मारायचा आहे? मायेला. कुणाला मारायचं आहे? मायेला. पण कसं आहे माहितीये का, मायेला पण लगी मारलं असतं, पण मायेचा प्रपंच लय दांड गाव. कुणाचा? कुणाचा? मायेचा. आता पटापटा मायेची पोरं मोपा बरं का. आता मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे, आता एकूण मायेला पोर आहेत 12. मायेला पोर आहेत ते 12 आणि पटापटा मायेच्या पोराचं नाव आहे का? मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम. पहिल्या पोराचं नाव आहे काम. आणि महाराज जाऊ द्या, आज 2-2, 3-3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. ह्याला कारण काय? काम. बदलापूरची घटना तुम्हाला माहित आहे, हैदराबादची घटना तुम्हाला माहित आहे, परवा मला वाटतं की पुण्याचं प्रकरण तुम्हाला माहित आहे, मालेगावचं प्रकरण तुम्हाला माहित आहे. दादा, एका 5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीची हत्या एका 25 वर्षाच्या नालायक माणसानं केली. अरे त्या मुलीवरती अत्याचार केला, परत दगड घेतला एवढा मोठा आणि अक्षरशः महाराज त्या दगडानं त्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं डोकं ठेचलं रे, डोकं ठेचलं. त्या मुलीचा दोष काय होता तेवढं मला सांगा. आणि सरकार म्हणतं अजून न्याय देऊ आम्ही. कधी देणार न्याय? एका दिवसात सरकार बदली होऊ शकते, एका दिवसात नोटबंदी होऊ शकते, एका दिवसात मुख्यमंत्र्याची स्थापना होऊ शकते, एका दिवसात 2-2 मुख्यमंत्री होऊ शकतात. मग एका दिवसात एका 5 वर्षाच्या मुलीला न्याय का मिळू शकत नाही हा प्रश्न आहे मला. का मिळू शकत नाही? आणि आज एवढा वाईट काळ आला. एक घटना तुम्हाला सांगतो. अरे बापानं मुलीला लहानाचं मोठं केलं, बघता बघता मुलगी मोठी झाली, मुलगी नोकरी, बघता बघता मुलगी मोठी झाली, मुली कॉलेजला चालली. एक दिवस असा आला, मुलगी कॉलेजला गेली, मुलगी माघारी आली नाही. आईने फोन केला, आपली मुलगी आली नाही. बाप पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि बाप पोलीसवाल्या साहेबाला म्हणला, साहेब काय पण करा पण
पण माझ्या मुलीला वाचवा साहेब, माझ्या मुलीला वाचवा. बाप पोलीस म्हणला टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुलीला शोधेन. 4 दिवसानंतर पोलीस स्टेशन मधून फोन येतो, अहो लवकर या, तुमची मुलगी सापडली. मुलीच्या आई, मुलीचा भाऊ, मुलीचा बाप तिघजण जातात पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि बघतात तर काय, तिथं मुलगी उभी असते आणि ती मुलगी एकटी उभी नसते, तर त्या मुलीच्या शेजारी तिचा प्रियकर उभा असतो. त्यावेळेस बाप म्हणतो, तायडे चूक केली तायडे चूक, पण असू दे तायडे, तुझी चूक मी माफ करतो, आता चल आपल्या घरी. त्यावेळेस त्या पोलिसाचं उत्तर एवढं भयानक उत्तर असतं. तो पोलीस म्हणतो, अहो माफ करा, तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ शकत नाही. का? तुमच्या मुलीने आमच्याकडे अशी तक्रार केली आहे की मला आणि माझ्या प्रियकराला माझ्या भावापासून आणि माझ्या बापापासून धोका आहे. काय वाटलं असेल बापाला, विचार केलाय? अरे बापाला हृदय विकाराचा झटका आला, बापाला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि बाप शुद्धीवर आला. आणि बाप काय म्हणतोय, अहो मला काय नको, मला गोळ्या नको, ट्रीटमेंट नको, मुलीला भेटायचंय, मला मुलीला बघायचंय, माझ्या मुलीला बोलवा माझ्या मुलीला. पुरीला फोन केला जात, अगं तायडे तुझा बाप आजारी आहे, तुझा बाप आयसीयू मध्ये आहे, लवकर ये लवकर ये. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, अहो माफ करा, मी माझ्या प्रियकराला सोडून बाबांना बघायला येऊ शकत नाही. ऐकलं त्या बापानं, गावकरी ऐकलं त्या बापानं, आणि बापाला हृदय विकाराचा दुसरा झटका आला आणि बाप मेला. मी म्हणेन बाप मेला नाही, हे बाप मेला नाही, वाघासारखा बाप त्या पुरीनं मारला. काय दोष होता त्या बापाचा? नांदेड मधली घटना तुम्हाला माहित आहे ना, नांदेड मध्ये घडलेली. अरे ऐका, एका बापानं आणि भावानं पुरीच्या प्रियकराची हत्या केली. मान्य आहे त्यांची चूक झाली, पण आता बाप आणि भाव दोघे जण पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि त्या मुलीला विचारलं जातं, तुझी काय इच्छा आहे? मुलगी काय म्हणते माहितीये का? मुलगी म्हणते, माझी एकच इच्छा आहे की मला माझ्या भावाला आणि माझ्या बापाला फाशी द्या, ही माझी इच्छा. फाशी द्यायची? अरे ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, हाडाच्या काड्या काड्या रक्ताचं पाणी केलं, त्या बापानं आज तीच मुलगी म्हणते, फाशी द्या माझ्या बापाला. अरे ज्या भावाच्या हातामध्ये त्या मुलीनं कायम राखी बांधली, तीच मुलगी त्याच भावाला म्हणते, फाशी द्या. अरे मी माझ्या मनाचं काय सांगत नाही, घटना घडू लागल्यात म्हणून मी सांगतोय. कीर्तनामध्ये प्रत्येक ताईला माझं एक सांगणं आहे, पूर्ण तुम्ही एक वेळ अभ्यास कमी करा गे, तुम्ही शाळा कमी शिका, तुम्ही स्वयंपाक करू नका, पूर्ण तुम्ही निवांत बसा. पण पोरीनो, तुमचा बाप आहे ना, पोरीनो तुमचा बाप वाघ आहे. अरे त्याचं बनेल फाटले फाटू द्या, चप्पल तुटले तुटू द्या, आजारी कर्ज आहे असू द्या, पण पोरीनो तुमच्या बापानं त्याचं सगळं विकलंय ग पोरीनो, सगळं विकलंय. पण तुमच्या बापानं त्यानं कधी त्याचा स्वाभिमान कधी विकला नाही. पोरीनो, वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. तुमच्या सप्त्याचं हे वर्ष सफल झालं, काय मत आहे तेवढे सांगा. ताईनो, मी असं म्हणत नाही बाबा तुम्ही तोंडाला पावडर लावू नका, फेअर लवली लावू नका, लिपस्टिक लावू नका, मेकअप करू नका, मी म्हणत नाही पोरीनो करा तुम्ही मेकअप, पण तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढरं करू नका, एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल, एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. आणि माझं वाक्य जरा लक्षात ठेवा, जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला मंडळ, तुम्ही तुमच्या मुलीला सांगता, तायडे असे कपडे घाल, तायडे तसे कपडे घाल, सांगताना महिला मंडळ तुम्ही सांगा, सांगताना सांगा. पण महिला मंडळ बरोबर आहे, सांगितलं पाहिजे, मुलीच्या अंगावरती 5000चे कपडे असावे, पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. आणि महिला मंडळ कधी कधी तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा, दाद्या समाजामध्ये चालला ना, प्रत्येक मुलीला तू तुझी ताई समज, असं जर तुम्ही सांगितलं तर महाराष्ट्रातले 90% गुन्हेगारी जाग्याला थांबल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. अरे नुसतं तर अरे जरा शिकवण घडवा आपल्या मुलांमुलीवरती.
अरे काय आपला महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा. नाहीतर काय काय लोक 19 फेब्रुवारी जवळ आली, काय काय लोक महाराजांसारखी दाढी वाढवतात, महाराजांसारखा चंद्रकोर लेतात, लावला पाहिजे, बरोबर आहे. पण नीट आहे का, माणूस दिसायला मावळा नसला पाहिजे, माणूस असायला मावळा असला पाहिजे. अरे काय होतं जरा छत्रपती शिवाजी महाराजांचा संस्कार जरा लक्षात घ्या. अरे काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अवघं 4 वर्ष होतं. महाराजांच्या 5 वर्ष अवघं महाराजांचं वय होतं. महाराजांच्या गावामध्ये तमाशा आला, महाराजांच्या गावामध्ये तमाशा आला. बघता बघता सगळीकडे बातमी पसरली, गावामध्ये तमाशा आलाय, गावामध्ये तमाशा आलाय. महाराजांच्या कानावरती बातमी आली, गावामध्ये तमाशा आलाय. छत्रपती शिवाजी महाराज आई साहेबांकडे जातात आणि महाराज म्हणतात, आई आपल्या गावामध्ये तमाशा आलाय. आणि आई तमाशा म्हणजे नेमकं काय असतं का? त्यावेळेस आईना जिजाऊंना राग आला. जिजाऊने सांगितले, शुभा, ए शुभा, तमाशा हा शब्द तुझ्या तोंडून कुठून आला? आई गावातली लोक म्हणतात तमाशा आलाय. ऐका जिजाऊंचं उत्तर. जिजाऊ म्हणतात, शुभा, ए शुभा, तमाशा म्हणजे शुभा तिथं बाया नाचतात. आणि शुभा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही. शुभा तुला बाया वाचवणारा राजा बनायचा आहे. छत्रपती. अरे ज्याला बाईतली ताई काळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काळली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला. काय मत आहे तेवढं मला सांगा. आणि जिजाऊनी दादा ऐका, जिजाऊने आपल्याला काय दिलं, काय दिलं जे आपल्याला जिजाऊने? हरी माझी जिजाऊने, माझी जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 समाज म्हणत होता जना राजा, जे का समाज म्हणत होता जना राजा. आनंदाने नांदत होती प्रजा, जे का आनंदाने नांदत होती प्रजा. आज जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आज जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. आज जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. विठाला विठाला विठाला. हो चला पटकरना बोला. किती पोरं झाली? पोर योग झाला. कुणाला? मायेला. आणि मायेच्या पहिल्या पोराचं नाव काम. पहिल्या पोराचं नाव 8 वाजून गेल्या. आता शेत पोरगा झाला. मायला एकूण किती पोर आहे ती? 12. काकडा झाला तरी चालत, पण सगळी पोरं मी संपवून टाकणार आहे ना. जरा थोडी पटापटा घेऊया पोरं. चला, माईच्या पहिल्या पोराचं नाव काम, दुसऱ्या पोराचं नाव क्रोध, तिसऱ्या पोराचं नाव मोह, चौथ्या पोराचं नाव लोभ, 5व्या पोराचं नाव मद आणि 6व्या पोराचं नाव मत्सर. किती पोरं झाली? 6. कुणाला? मायेला. आता माईच्या 7व्या पोराचं नाव आहे का बरं का? आता सॉल बसा पाठीमाग. 7व्या पोराचं नाव मायेच्या 7व्या पोराचं नाव आहे मी कोण आहे? मी महाराज आहे. मी महाराज. मी कोण आहे? महाराज आहे. नुसता साधा महाराज आहे का? मी कुठला महाराज आहे? मी कुठला महाराज आहे? हा संस्कार महाराज आहे. हा खाली कोण आहे? ती नाही, ती युवा कीर्तनकार आता मी. ती नवा. महाराज आहे मी. महाराज आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? महाराज आहे. माझ्यासारखा कीर्तनकार दुसरा कुठला म्हणा की नाही? नाही. महाराज आहे. तू महाराज नाही, ती पिवरी येडा गाढव आहे. का? अरे तुझ्या जवळ अहंकार आहे. आणि ज्याच्या जवळ अहंकार आहे तो कीर्तनकारच कसला? तीळ मात्र जरी होया अभिमान आणि मेरू तो समान. भार देवा किंवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. कमेंट कधी करू नका, याचं कारण तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. नीट ऐका. काय काय लोक म्हणतात, महाराज मी शून्यातनं विश्व तयार केलं. अरे तो काय विश्वामित्र होता काय शून्यातनं विश्व तयार करायला?
काय करता? काय काय लोक म्हणतात आम्ही एवढं केलं, आम्ही इंद्र आहे. तुम्ही कशाचं इंद्र रे? अरे स्वतःच्या कर्तृत्वावरती काहीतरी करा, घमेंट कधी करू नका. 7 कोटी घरं सोन्याची, 33 कोटी देवता, बंदीखान्यामध्ये गणपती बाप्पा गाडवर राखायला, ब्रह्मदेवता पंचांग बघायला, 9 ग्रहाच्या 9 पाऱ्या सिंहासनावरती चढायला असा रावण. सगळं होतं रावणाकड, पण रावणाची एक चूक झाली. रावणानं बायको पळवली, पण देवाची पळवली. काय होईल ती होईल. असा मिळाला रावण. रावणाच्या तोंडामध्ये टाकायला साधा सोन्याचा फुटका मणी नव्हता. अहंकार कधी करू नका, याचं कारण सांगतो, नीट ऐका. मंडप किती जरी मोठा असला तर मंडपाला शोभा झालेली शिवे नाही. मंदिर किती जरी मोठा असेल तर मंदिराला शोभा कळसा शिवे नाही. सप्ताह किती जरी मोठा असला तर सप्त्याला शोभा कालेच्या कीर्तनाशिवाय नाही. आणि तुम्ही किती जरी श्रीमंत असला तर तुम्हाला शोभा नम्रतेशिवाय नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. नम्र झाला मुदा तेरे कोणी त्याने कोंडिले म्हणून, किंवा तुकोबाऱ्या म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला किती पोरं झाली? 12 7. आणि 7व्या पोराचं नाव मी. 7 पोर झाली आता. 7व्या पोराचं नाव आहे का? 8व्या पोराचं नाव, 7व्या पोराचं नाव मी, 8व्या पोराचं नाव तू, 9व्या पोराचं नाव तुझं आणि 10व्या पोराचं नाव माझं. किती पोरं झाली? ओ किती पोरं झाली पाठीमाग? कुणाला? लवकर झाली हो. राहू दे. चला आता राहिल्या त्या फक्त 2 पुरी. कुणाच्या? मायेच्या. पण 2 पुरी लय डेंजर आहेत त्या. कुणाच्या? मायेच्या. आता मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे का बरं का? आता सावध बसा. मायेच्या पहिल्या पुरीचं नाव आहे आशा. पहिल्या पुरीचं नाव आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. ह्या 2 पुरी कुणाच्या? पहिल्या पुरीचं नाव आशा. आणि सगळं जग जगतय कशावरती? आशेवरती. पगार वाढल आशा. महिला मंडळ 1500 रुपये येतील. होय बहिणीनो, आलं का 1500 रुपये? बहिणी नाही त्या राहिल्या, लाडक्या बहिणी झाल्या. लाडका दाजी मेला कागद गोळा करून करून. लय ह्यांचं भारी काम आहे. 50% आरक्षण ह्यांना, हाफ तिकीट ह्यांना, सगळं कायदा ह्यांच्या बाजूनं, सगळं ह्यांच्याच बाजूनं. खरं सांगू का? खरं बोलू का तुम्हाला आता? खरं बोलून येऊ का? कशाला बोला? बोलू का? खरं सांगू का? खरंच आमचं पुरुष मंडळ लय बोळा येतो. खरं सांगा, म्हटलं का नाही सांगा. खरं महिला मंडळ खरं सांगा. तुम्हाला खरं सांगा, ते नाही म्हणलं भांडी घासायला. हा ते नाही म्हणलं. हो का माना अशा आली होती ती. काय करता एवढं सांगा बरं. खरं लाडकी भाव योजना ह्यांना चालू करायला पाहिजे होती. काय करता? ह्यांचं लय हाल आहे. ह्यांना आईचं ऐकावं का बायकोचं ऐकावं काय कळत नाही. ह्यांना आई देखत म्हणावं लागतं तुझंच खरं, बायको देखत म्हणावं लागतं तुझंच खरं, आणि 2 एकत्र म्हणावं लागतं दिंडी तुझं बरं. काय करतात एवढं सांगा. ह्यांचं लय भारी काम आहे. आता महिला मंडळ तुम्हाला ह्यांना एसटी तिकीट कसं आहे? हाफ आहे. आणि जी लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी कशी आहे? फुकट आहे. मला असं वाटतंय जी लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी फुकट नको आहे, तर त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे. काय म्हणतात तेवढं मला सांग. आणि हाफ तिकीट महिला मंडळांना अजिबात नको आहे. मग जे आमच्यासारखे जे अतिशय सामान्य गोरगरीब जे आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत, आमच्यासारख्या गरिबांना हाफ तिकीट पाहिजे. पण एका निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही. त्याकरता मला कोण बनावं लागेल? मुख्यमंत्री. आणि मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही. त्याकरता मला निवडणुकीला उभा राहावं लागेल. आणि मी काय निवडणुकीला उभा राहू शकत नाही. आणि जरी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला काय मत काय देऊ शकत नाही. अहो देऊ नका, पण तू अंडार तर होय म्हणा. तुम्हाला माहित आहे मी कुठल्या पक्षाचा आहे? सांगू मी कुठल्या पक्षाचा आहे? हो सांगू मी कुठल्या पक्षाचा आहे? पक्ष सांगू माझा? सांगू का? काय होईल ते होईल. चला मग सांगून टाकतो. तसं बघायला गेलं
तर मी भाजपचा आहे. कशाचं भाजपचं काँग्रेस वाटून बघायला लागली. राहू द्या, मी भाजपचा नाही. मी राष्ट्रवादीचा पण नाही, मी हाताचा पण नाही, मी घड्याळाचा पण नाही, मी शिंदे गटाचा पण नाही, मी ठाकरे गटाचा पण नाही, मी मनसेचा पण नाही. आमचा एकच पक्ष, फक्त आणि फक्त पांडुरंगावरती लक्ष. आणि तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा. लोक 5 वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा. आयुष्यभर लोक तुमच्या पोराला माऊली म्हणतील. काय म्हणतात तेवढे सांगा. विठाल विठाल. चला, किती पोरं झाली? पोरं 10 आणि पुरी 10 अधिक 2 बरोबर. 12 पोरं कुणाची? मायेची. मग 12 पोरं जोपर्यंत मरत नाही, मग 12 पोरं जर मारली तर ही माया संसारात निघेल आणि तर आपण केलेली भक्ती देवाला आवडेल. मग 12च्या 12 पोरं मारायची. 12च्या 12 पोरं जर मारायची असेल, 12 पोरं म्हणजे माया मारून केलेली भक्ती, माया मारून केलेला परमार्थ देवाला आवडतो. मग तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, ते 12च्या 12 पोरं मरतील कशानं? देवाच्या नामानं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाळ तुटील. मग तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, त्या देवाचं नाव घेण्याचा तुम्ही विचार करा आणि काय करा, मुखातनं त्या देवाचं नाव घ्या. मी तुमच्या पाया पडतो, अभंगाचं पहिलं चरण.